पूर्व विधायक अमरनाथ राजूरकर की भारतीय जनता पार्टी के महानगर अध्यक्ष के पद पर नियुक्ति की गई। इस मौके पर कार्यकर्ताओं में जश्न का माहौल है। इस अवसर पर बोलते हुए राजूरकर ने आगामी चुनाव में जीत का संकल्प लिया है। पूर्व विधायक अमरनाथ राजूरकर को भारतीय जनता पार्टी का नवनिर्वाचित महानगर अध्यक्ष चुने जाने पर कार्यकर्ताओं ने ढोल नगाड़ों के साथ उनका भव्य स्वागत किया। इस मौके पर राजूरकर ने कहा कि आगामी स्थानीय निकाय चुनाव में बीजेपी बड़े उत्साह और मजबूती के साथ नांदेड़ वाघाला नगर पालिका में जीत हासिल करेगी। उन्होंने पार्टी नेतृत्व का आभार व्यक्त करते हुए कहा कि वे पार्टी के सभी पदाधिकारियों के साथ मिलकर काम करेंगे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्याचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या सर्वांच्या सूचनेनुसार काल मला बावनकुळे साहेबांनी नांदेड महानगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून ह्या पदावर माझी नेमणूक केलेली आहे। ही नेमणूक पूर्ण संघटन पर्व जे चालू आहे त्याकरता ही केलेली निवडणूक आहे। येणाऱ्या काळामध्ये होणारी आमची नोंदणी नांदेड उत्तर आणि दक्षिणमध्ये जो महानगरचा भाग आहे आमचा जास्तीत जास्त व्हावी याकरता माझी नेमणूक केलेली आहे। त्याचबरोबर येणारी आगामी स्थानिक स्वराज्याची निवडणूक असो, इतर निवडणुका असो, या सर्वाकरता माझी नेमणूक केलेली आहे। भारतीय जनता पक्षाचे सर्व माजी अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य ह्या सगळ्यांना सोबत घेऊन चांगल्या पद्धतीने काम करावं असा आदेश आदरणीय प्रदेशाध्यक्षांनी दिलेला आहे। त्यानुसार आज संध्याकाळीच आम्ही आज संघटन मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये बैठक लावलेली आहे रेस्ट हाऊसला 6 वाजता। त्या बैठकीमध्ये सर्वप्रथम ध्येय आमचं हे राहणार आहे की राज्यामध्ये जसं 1.5 करोड सदस्य करायचे आहेत पूर्ण भारतीय जनता पक्षाचे 55 लाख सदस्य झालेले आहेत, हे 95 लाख करण्याकरता आमच्या शहरामधून कमीत कमी उत्तर दक्षिणमध्ये मिळून 1 लाख नोंदणी करण्याकरता आमचं हे 31 तारखेपर्यंत टार्गेट आहे। आजची बैठक त्या अनुषंगाने बोलवलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन नांदेड हा भाजपचा किल्ला करणार आहोत। त्या सगळ्याची ताकद लागणार आहे। मग अशोक चव्हाण साहेब असो, आमचे सर्व स्थानिकचे आमदार असो, सर्व पदाधिकारी असो, माजी अध्यक्ष असो, महापालिकेचे सर्व नगरसेवक असो आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय आम्ही राहणार।